नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण अमरावती तलाठी भरती 2015चा पेपर अभ्यासणार आहोत। 2015च्या या पेपरमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तावर विचारलेले प्रश्न अभ्यासणार आहोत। तर वेळ न गमावता आपण सुरू करणार आहोत। तर पाहूया पहिला प्रश्न, 79,507 चे घनमूळ किती? मित्रांनो, घनमूळ काढण्यासाठी काय करायचं, शेवटच्या तीन संख्यांचे आपण काय करतो, सेट करतो। आता इथे एक 3 संख्याचा सेट होईल आणि एक दुसरा जो होईल तो किती, 2 संख्येचा सेट होईल। मग इथे काय करायचं, एकक स्थानी जर 7 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी किती पाहिजे, 3 पाहिजे। म्हणजेच हे ऑप्शन आणि हे ऑप्शन डिलीट इथे होऊन जाईल, एलिमिनेट होऊन जाईल। म्हणजेच आपलं उत्तर जे आहे एकतर 43 असेल किंवा 53 असेल। मग त्यासाठी दुसरी काय केलं जातं मित्रांनो, तर हा जो सेट आहे याच्यावरून आपण एकक स्थान काढलं की 3 आहे, आणि हा जो दुसरा सेट जो असतो इथे, दुसरा सेट म्हणजेच किती, 79। मग याच्यापेक्षा कमी किंवा 79 असणारा जो अंक जो आहे, ज्याचं घन हा 79 किंवा 79 पेक्षा कमी असणार आहे। तर बघा, इथे पाहिलं तर इथे 4 ही दशक स्थानी संख्या आहे आणि इथे पाहिलं तर 5 ही दशक स्थानी संख्या आहे। 5चा घन जो असतो तो किती असतो, 125। म्हणजेच काय, तो 79 पेक्षा मोठा आहे। सो हे ऑप्शन नसणार आहे। म्हणजेच तिन्ही ऑप्शन जर डिलीट झाले तर आपला ऑप्शन क्रमांक 1 हा अचूक असणार आहे। किंवा तुम्ही ते पाहू शकता, 4 चौक 16, 16 चौक 64। म्हणजेच 79 पेक्षा 64 हा लहान आहे। सो 1 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो आहे। पुढचा प्रश्न, नीलाने एका महिला बचत गटात फेब्रुवारी 2010 या महिन्याच्या पहिल्या दिवशी 2 रुपये, दुसऱ्या दिवशी 4 रुपये व तिसऱ्या दिवशी 6 रुपये याप्रमाणे पैसे गुंतवल्यास त्या महिन्यातील तिची एकूण बचत किती? मित्रांनो बघा, हे जे आहे, नीलाने एका महिला बचत गटात फेब्रुवारी 2010, तर 2010 हा जो वर्ष जो असतो तो लीप वर्ष नसतो। म्हणजेच या फेब्रुवारी महिन्यात एकूण किती दिवस असणार, तर 28 दिवस। हे जे आहे पूर्ण वाक्य, याच्यावरून एकच आपण निष्कर्ष काढला, या महिन्याच्या म्हणजेच 28 दिवसाच्या। ओके, एकूण दिवस किती, 28। पहिल्या दिवशी 2 रुपये, दुसऱ्या दिवशी 4 रुपये, तिसऱ्या दिवशी 6 रुपये। बघा, 2 रुपये, 4 रुपये, 6 रुपये। ओके, हे पहिल्या दिवशी, हे दुसऱ्या दिवशी, हे तिसऱ्या दिवशी। म्हणजेच काय मित्रांनो, की 2-2च्या फरकाने जे आहेत पैसे इथे टाकलेले आहेत। बघा, 2 4 म्हणजे इथे 2चा फरक, 4 6 इथे 2चा फरक। म्हणजेच काय, आपण हे अंकगणिती हे जे आहे अंकगणिती श्रेणी त्याने सॉल्व्ह करणार आहोत। सो ए म्हणजेच काय, पहिलं पद, तर पहिलं पद काय असणार आहे, 2 रुपये। सो 2 रुपये। आता दोन मित्रांनो सूत्र असतात, मी दोन्ही सूत्र तुम्हाला सांगणार आहे। आधी जे शॉर्टकट आहे ती सांगतो, आणि दुसरं जे आहे ज्यावेळेस लास्ट टर्म दिलेली नसते ते एक सूत्र पण इकडे पाहणार आहोत। तर बघा, एल म्हणजे शेवटचे पद, शेवटचा दिवस किती आहे, 28। मग 28 प्रत्येक, बघा, एक पहिल्या दिवशी 2 रुपये, दुसऱ्या दिवशी 4 रुपये, तिसऱ्या दिवशी 6 रुपये। म्हणजेच 28व्या दिवशी किती असतील, तर 28 दुने 56 रुपये त्यांनी भरलेले असतील। म्हणजेच एलची किंमत आहे ते किती असणार, 56 रुपये। यासाठी सूत्र आहे एन पदांची बेरीज, म्हणजेच SN, सम ऑफ एन, ओके, इज इक्वल्स टू n/2। एकूण पदं किती आहेत, 28। 28 म्हणजेच ही एनची किंमत। मग n/2 A अधिक L। मग इथे किती येणार, 28/2 म्हणजे इथे येणार 14। यांची किंमत किती, 28। 28/2 म्हणजे इथे आले 14। त्यानंतर ए म्हणजे पहिलं पद ते आहे 2, आणि दुसरं पद जे आहे ते किती आहे, 56। ओके, मग 14 गुणिले इथे जे आहे 56 म्हणजे इथे किती येणार, 58। ओके, इथे बघा, 14 8 किती, 112, 12/2 इथे आले, हा 4 आले 11, 14 5 70, 70 आणि 11 म्हणजे किती येणार, 81। सो 81। सो 812 हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो इथे उत्तर आहे। दुसरं एक मित्रांनो सूत्र आहे, ज्यावेळेस एल म्हणजे शेवटचं पद माहिती नसतं त्यावेळेस आपण हे सूत्र वापरतो, SN म्हणजे सम ऑफ एन ऑब्जेक्ट्स, n/2, n म्हणजेच एकूण पदं किती आहेत ते 2A अधिक n-1D। डी म्हणजे काय, स्थिर फरक, पदांमधील फरक जो असतो तो स्थिर फरक, तो डी ने दाखवला जातो। एन म्हणजे एकूण जी पदं आहेत ती, ए म्हणजे पहिलं पद। यांना सुद्धा सॉल्व्ह केलं जातं मित्रांनो। हे कधी, ज्यावेळेस तुम्हाला शेवटचं पद माहिती नसेल तेव्हा। आणि हे जे आहे एकदम सोपं आहे,
जे आता आपण सॉल्व्ह केलं एस एन बरोबर n/2 कंसामध्ये ए अधिक एल. ए म्हणजेच काय पहिलं पद आणि एल म्हणजे काय शेवटचं पद. एन म्हणजेच काय एकूण पदे. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो आपण सॉल्व्ह केलेलं आहे. पुढचा प्रश्न, एका कवायतीत जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा आहेत. जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा आहेत. विशाल मधल्या रांगेत मध्यभागी उभा आहे. आता बघा, समजा ही मधली रांग आहे. ओके, त्याचा क्रमांक कितवा आहे 13वा. मधल्या रांगेत आहे म्हणजे इकडे किती जण असणार 12 जण. त्याचबरोबर इकडे किती असणार 12 जण. आता इथे काय म्हटले, जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा, म्हणजेच इथे किती झाले एकूण बघा 12, याचा नंबर झाला 13वा म्हणजे इथं 1, 12 12 24 आणि 25. एकूण जी रांग जी असणार ती कितीची असणार 25ची. मग जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा म्हणजे इकडे पण किती असणार 25. म्हणजेच 25चा जर वर्ग केला तर आपल्याला इकडे किंमत त्याची भेटून जाईल. बघा 25चा वर्ग किती असतो 625. सो 625 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न, 5/7 व 11/14 दरम्यानचा अपूर्णांक कोणता. याच्यासाठी बघा 5/7 दिलेला आहे, आपण भागवून घेऊया, अपूर्णांक काढून घेऊया. बघा इथे 7 आलेला आहे, इथे 5 आहे, म्हणजेच काय करायला लागेल इथे पॉईंट घ्यायला लागेल. मग हा किती होईल 50. मग 50 7 7 49. इथे 50 होते 49 म्हणजे इथे उरला 1 पॉईंट घेतला म्हणून इथे आला परत 0. 7 1 7. ओके, बस पॉईंट नंतर 2 स्थानं घेतली इतकं पुरेसं आहे. त्यानंतर बघा 11/14. 11/14 जे आहे इथे 14ने इकडे 11 आणि 14ला भाग जाणार नाही म्हणून इथे पॉईंट घेतला. इथे झाले किती 110. 110 जे झाले आहेत मग किती 14 7 किती असतात 98. 14 7 98. 98 99 100. 100 हे 2 2 आणि तिकडे परत राहिले 120. ओके, सो 14 8 किती 12 10 112. 112 जिथे राहतात म्हणजेच 0.78 इथे भेटून जाते मित्रांनो. बघा म्हणजेच दरम्यानचा अपूर्णांक आपल्याला बघायचा आहे. 0.71 आणि 0.78 याच्यामधला हे बघायचे आपल्याला कोण येतो तर बघा 0.76 जो आहे याच्यामध्ये येईल, कारण हा तर त्याच्यामध्ये येत नाही, हा पण नाहीत, हा पण नाहीत. सो 2 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न, एक व्यक्ती 8,600 रुपये त्यांच्या 5 मुलांमध्ये 4 मुलींमध्ये व 2 पुतण्यांमध्ये वाटते. जर प्रत्येक मुलीस प्रत्येक पुतण्याचे पैसे मिळतात आणि प्रत्येक मुलाला प्रत्येक पुतण्याच्या 5 पट पैसे मिळतात तर प्रत्येक मुलीला मिळणारे पैसे किती. मित्रांनो आपल्याला एक सांगू इच्छितो की इथे जे आहे इथे खरं तर एक टायपिंग मिस्टेक झालेली आहे या परीक्षेमध्ये. या परीक्षेमध्ये 4-5 क्वेश्चन्स मित्रांनो चुकीचे होते, मी ते सांगतच जाईल. बघा, जर प्रत्येक मुलीस प्रत्येक पुतण्याच्या 4 पट, पुतण्याच्या 4 पट असा प्रश्न होता तो, तेव्हाच आपला आन्सर येऊन जाईल. 4 पट पैसे मिळतात तर आणि हे बाकीचं बरोबर आहे, फक्त इथे पुतण्याच्या 4 पट असं मित्रांनो आहे. तर बघा इथे 8,600 रुपये जे आहेत ते कसे वाटलेले आहेत बघा. 8,600 रुपये याची वाटणी केलेली आहे 5 मुलांमध्ये. 5 मुलं म्हणजेच मी बॉईज म्हणतोय मुलांना, सो 5B. त्यानंतर 4 मुलींमध्ये, सो मुलींना गर्ल्स, सो G. आणि 2 पुतण्यांमध्ये, पुतण्यांना मी नेफ्यू म्हणतो, सो N इथे लिहिलेलं आहे. ओके, मग इथे अशी वाटणी केलेली आहे. आता इथे कंडिशन काय दिली आहे, जर प्रत्येक मुलीस प्रत्येक पुतण्याच्या 4 पट पैसे मिळतात. प्रत्येक मुलीस म्हणजेच G बरोबर 4 पट कोणाच्या पुतण्यांच्या, 4 गुणिले पुतण्या म्हणजे काय आपण मानलेलं आहे N. त्यानंतर प्रत्येक मुलाला म्हणजे बॉईज B बरोबर पुतण्याच्या 5 पट म्हणून 5N इतके काय भेटतात पैसे भेटतात. तर प्रत्येक मुलीला मिळणारे पैसे आपल्याला काढायचे, सो Gची इथे किंमत काढायची. बघूया आता लक्षात घ्या मित्रांनो, इथे जे आहे बघा मी इथे ब्ल्यू मध्ये दाखवतो. B म्हणजेच काय 5N आहेत, 5 हे 5 जसेच्या तसे. त्यानंतर Bची जी किंमत आहे ते किती 5N म्हणजे किती होणार 25N. ओके ठीक आहे, मी आधी असं लिहून घेतो, नंतर पुढच्या स्टेपला 25 करून घेतो. त्यानंतर 4 आणि Gची किंमत किती आहे तर 4N, सो 4N अधिक 2
एन बरोबर किती 8600. मग बघा इथे किती होणार 5 5 25 सो 8600 बरोबर 5 5 25 सो 25n अधिक 4 चौक 16 सो 16n अधिक 2n. सगळ्यांची जर बेरीज केली बघा 25 25 16 आणि 2 18 25 18 म्हणजे 43. ओके 43n बरोबर किती 8600. सो 43ने इथे जर भागलं तर आपल्याला 8600ला 43ने भागले 4 चौक 4 दुने 8 3 दुने 6 सो आपल्याला इथे किती भेटून जातील 200. सो एनची जी किंमत आहे ती किती भेटलेली आहे 200. पण आपल्याला कोणाची विचारली आहे प्रत्येक मुलीला काय आपण मानलेलं आहे जी. मग एन जो आहे त्याला इथे आपलं बघा जी बरोबर काय आहे 4 गुणिले एन. मग एनची किंमत किती भेटली 200 म्हणजे 4 दुने 8 म्हणजेच प्रत्येक मुलीस म्हणजे जीची किंमत जी आली ती प्रत्येक मुलीस. मग प्रत्येक मुलीला मिळणारे पैसे म्हणजेच किती 800 रुपये हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न एक टाकी एका नळाने 20 तासात भरते. आता बघा इथे जे आहे टाकी भरण्यासाठी वेळ जो लागतोय एक टाकी म्हटलेला आहे म्हणून मी इथे एक टाकी 20 तासात भरतोय म्हणून भरण्यासाठी किती तर 20. ओके मात्र टाकीस छिद्र असल्यास ती टाकी जी आहे 5 तास उशिरा म्हणजे 20 अधिक 5 म्हणजे किती तासात भरेल ती 25 तासात भरते. कधी छिद्र असल्यास मग छिद्र असल्यास किती 1/25. ओके तर पूर्णपणे टाकी भरलेली टाकी या छिद्राने किती तासात रिकामी होईल. आता बघा मित्रांनो याच्यासाठी सूत्र आपलं कसं आहे एका तासात छिद्रामुळे होणारं काम जे आहे ते कसं आपण काढणार तर भरण्यासाठी लागणारा वेळ वजा रिकामी होण्यासाठी लागणारा वेळ. ओके हे सूत्र जे आहे हे वापरलं की आपल्याला 1/समथिंग फॉर्ममध्ये जे भेटेल ते आपलं असणार आहे तितके तास रिकामी होण्यासाठी लागेल. मग बघा 25 गुणिले 1 म्हणजेच किती 25 वजा 20 गुणिले 1 म्हणजेच 20 तिरकाच गुणाकार केला आणि 20 गुणिले 25 25 दुने 50 म्हणजे इथे किती येणार 500. 25 मधून 20 गेले म्हणजे 5/500. आपल्याला ज्यावेळेस मित्रांनो उत्तर काढतो तेव्हा इकडे अंशस्थानी जो आहे तो काय काढायला लागतो तर 1 पाहिजे असतो म्हणून 5 1 5 5 1 5 सो 5 आणि इथे किती राहिले सॉरी 5 नाही इकडे 5 ने भाग दिला म्हणजे त्याला 1 आणि त्याला 100. नेहमी उत्तर आणताना इथे अंशस्थानी जे आहे ते 1 आणायचा असतो हे लक्षात ठेवायचं आहे. मग एक टाकी रिकामी होण्यासाठी तो किती वेळ लागेल तर 100 तास इतका वेळ लागेल. सो 100 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न काही मजूर एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. बघा आता काही मजूर जे आहेत समजा x इतके जे मजूर आहेत ओके ते एक काम 30 दिवसात समजा पूर्ण करतात म्हणजे इथे किती झाले 30 दिवस. ओके 30 दिवस. त्यानंतर बघा जर मजुरांची संख्या पूर्वी किती होते x होते त्याच्यात 2/3 केलं म्हणजेच 2/3 x जर केला ओके तर काम पण तितकंच होईल म्हणजेच कामाला पण काय करायला लागेल 2/3 ने इकडे गुणावं लागेल. जर x ला गुणलं तर इकडे पण गुणावं लागेल. तर बघा बे इथे किती 15 दुने 30 म्हणजे 1/45 म्हणजेच हे जे काम आहे 2/3 x हे करण्यासाठी किती दिवस लागतील तर 45 दिवस इतके लागतील. आता बघा त्या कामाच्या 5/3 पट म्हणजे मित्रांनो आपल्याला इथे वेगळं काही करण्याची गरज नाही. x अधिक 2/3 x जर केलं तर आपल्याला 5/3 x भेटेल. बघा x अधिक 2/3 x बरोबर हे किती 30 आणि हे किती 45 म्हणजे किती 75 दिवस 75. बघा हे जर 5/3 येतं का नाही बघा 3 गुणिले x म्हणजे किती राहतं 3x अधिक 2x छेद किती 3 म्हणजेच किती 5/3x. यस याचं उत्तर बरोबर भेटते 5/3x. म्हणजेच काय 5/3 पट काम करण्यासाठी किती दिवस लागतील तर 75 दिवस लागणार आहेत. सो दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे अचूक उत्तर मित्रांनो आहे. पुढचा प्रश्न एका वर्गातील
विद्यार्थ्यांची सरासरी उंची जी आहे ती 132 आहे. त्यामधील 18 मुलांची, आता मुलं इथे सांगितलेली आहेत 18 आहेत म्हणून बघा, 18 मुलं जी आहेत, ओके, त्यांची सरासरी उंची जी आहे ती 138 म्हटलेली आहे. त्यानंतर बघा उरलेल्या मुलींची सरासरी उंची जी आहे ती 128 म्हटलेली आहे. त्यामध्ये आपल्याला म्हटलेले आहे विद्यार्थ्यांची सरासरी उंची जी आहे ती 132. विद्यार्थी म्हणजे मुलं आणि मुली सगळे एकूण. तर वर्गातील मुली किती आहेत? खूप सोपं आहे, फक्त लक्षात घ्यायचं आहे. बघा मुलं जी आहेत, बघा आपल्याला काय असतं, सरासरी ज्यावेळेस काढतो तर सर्व मुलांच्या वयाची बेरीज, मग 18 गुणिले 138 केलं तर मुलांच्या वयाची बेरीज आपल्याला भेटेल. म्हणजेच काय, 18 गुणिले 138 अधिक विद्यार्थी सर्वांची बेरीज करायची, हे झाली मुलांची बेरीज. आता मुलींची, मग मुलींची संख्याच आपल्याला माहिती नाही, फक्त काय माहिती आहे, सरासरी उंची माहिती आहे. म्हणून मी इथे काय करतोय, तर मुलींना समजा मुलींची संख्या जी आहे ती x मानतोय आणि त्यांची सरासरी उंची जी आहे त्याने गुणतोय. सो मुलींची संख्या x आणि सरासरी उंची किती, 128 ने इथे गुणला. त्यानंतर आता इथे खाली जे असतं मित्रांनो, इथे छेद एकूण विद्यार्थ्यांची संख्या, पण एकूण विद्यार्थ्यांची संख्या इथे दिलेली आहे का, तर नाही. आपल्याला काय दिलेलं आहे, एक दिलेला आहे मुलांची संख्या जी आहे 18 आणि दुसरी आपल्याला काय दिलेलं नाही आहे. दुसरी दिलेली नाही म्हणजेच कुठली, मुलींची संख्या, तिला आपण इकडे वर x मानलं म्हणजे इथे पण xच मानावं लागेल. बघा इथे पण xच मानावं लागेल. बरोबर किती आहे, तर विद्यार्थ्यांची सरासरी उंचीच आपल्याला म्हटलेली आहे 132. हे समीकरण सोडवलं की आपलं उत्तर इकडे येऊन गेलं. बघा 132. ओके, मग आता बघा इथे तिरकस गुणाकार केला, 18 गुणिले 32 केलं. बघा इथे जे आहे आधी हे सोडून घेतो, 18 गुणिले 138 करून घेतो. बघा 18 18 8 144. बघा इथे सगळं आता ग्रीन याच्यात रेडमध्ये लिहितो. 18 8 किती आले, 144. 144 4 हात चलाले किती, 14. 18 18 त्रिक 54. 54 आणि 14 4 4 8 आणि ते आले 6 68. सो इथे आले 8, हात चलाले 6. 18 1 18. 18 आणि 6 म्हणजे इथे किती आले, 24. सो 24 84 अधिक x गुणिले 128 म्हणजे 128x बरोबर 18 गुणिले 132. 18 गुणिले 132 केलं तर बघा 18 18 दुनी 36 6 हात चलाले 3. 18 त्रिक 54 55 56 57 57 7 हात चलाले 5 आणि 18 1 18. 18 आणि 5 इथे किती आले, 23 अधिक x गुणिले 132 म्हणजेच किती, 132x. आता बघा मित्रांनो इथे जे आहे 132 वजा 128 जर केलं तर आपल्याला किती भेटेल, 4x बरोबर. हे जे आहेत 2484 वजा 2376 केलं म्हणजेच किती, 14 14तून 6 गेले ते राहिले 8. त्यानंतर इथे किती राहिले, 7 7तून 7 गेले ते राहिले 0. इथे 24 24मधून 23 गेले राहिले ते 1. म्हणजेच x बरोबर आपल्याला किती भेटलं, 108/4. 4 1 4 4 2 8 इथे राहिले 2 7 चौक 28 म्हणजे 27. सो x म्हणजेच x ची किंमत किती भेटली, 27. सो 27 हे कशाची काय मानलेलं आपण, मुलींची संख्या. मग वर्गातील मुली किती आहेत, तर 27. सो दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 27. पुढचा प्रश्न, एका शाळेत 600 विद्यार्थी आहेत. टोटल विद्यार्थी आपल्याला किती सांगितलेले आहेत, 600. 600 विद्यार्थी आहेत. पुढचा, त्यातील मुलांचे सरासरी वय 12 वर्ष. मुलांचे सरासरी वय 12 वर्ष आणि मुलींचे जे सरासरी वय जे आहे, मुलींचे सरासरी वय 11 वर्ष आहे. ओके, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 11 वर्ष 9 महिने आहे. तर शाळेतील मुले व मुली अनुक्रमे किती. इथे मुलं पण दिलेली नाही संख्या, मुलींची पण संख्या दिलेली नाही आहे. मग इथे काय करूया, मुलं म्हणजे जे आहेत बघा, इथे मुलं जी आहेत त्यांना x मानूया. बघा मुलं जे आहेत त्यांना x मानूया आणि मुली ज्या आहेत त्यांना y मानूया.
आता इथे काय म्हटलंय, मुलांचे सरासरी वय जे आहे ते 12, म्हणजेच जितकी मुलं असतील त्यांना 12ने गुणलं की मुलांचे एकूण सरासरी वय मिळून जाईल. म्हणजे 12x अधिक मुलींचे सरासरी वय जे आहे, ओके, त्याला काय मुली ज्या आहेत, ओके, त्यांना y मानलंय, म्हणजेच 12 गुणिले y हे मुलींचं एकूण वय असणार आहे, सगळ्यांची बेरीज. छेद काय, एकूण मुलं. तर आपल्याला म्हटले शाळेत 600 विद्यार्थी आहेत म्हणून 600 बरोबर. आता इथे काय म्हटलेलं आहे, तर सरासरी वय जे आहे ते 11 वर्ष 9 महिने आहे. आता बघा, हे जे आहे पूर्ण वर्षामध्ये दिलं आहे का, नाही, म्हणजे 11 वर्ष आणि 9 महिने. मग याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल, तर कशामध्ये, याच्यामध्ये वर्षामध्ये. मग 11 वर्ष जसे तसे, ओके. आता 9 महिने जे आहेत त्यांना आपण कन्वर्ट करणार वर्षामध्ये, म्हणजेच काय, 9 वर्ष 9 महिने त्याला वर्षामध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे भागिले 12. 3 त्रिक 9, 3 चौक 12, म्हणजे इथे किती येणार, 4ने इथे भाग दिला, इथे पॉईंट घ्यावा लागेल, ओके. मग इथे झाले 30, 4 7 28, ओके. इथे राहिले 2, 4 5 20, म्हणजे 0.75. मग 11 अधिक 0.75 म्हणजेच किती, 11.75 मित्रांनो इथे भेटून गेलं, ओके. आता बघा, हे जे आहे हे इकडे रफ वर्क, ओके. 12x अधिक 12y, मुलांचे सरासरी वय 12 आणि इकडे 11 आहे, ओके. 11y छेद 600 बरोबर 11.75 हे भेटलेलं आहे. याला सॉल्व करतोय बघा. 12x म्हणजे आपल्याला भेटलं 12x अधिक 11y बरोबर, इथे 2 शून्य आहेत, इथे 2 स्थानानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजेच काय, दशांश चिन्ह इथून निघून जाईल. म्हणजे 6ने 1175ला फक्त इथे गुणावं लागेल. तर बघा, 6ने 1175ला गुणलं, 6 पंचे 30 0, हातच्याला आले 3, त्यानंतर 7 सकम 42, 42 आणि 3 45, 45 5, हातच्याला आले 4, 6 1 6, 6 6 आणि 4 10, 10 0, हातच्याला आले 1, 6 1 6, 6 आणि इथे किती 7, म्हणजे 70 50 इथे आपल्याला भेटून जात आहेत. 12x अधिक 11y बरोबर 7050. त्यानंतर आणखी बघा इथे काय म्हटलेलं आहे, तर शाळेत एकूण 600 विद्यार्थी आहेत. शाळेत एकूण 600 विद्यार्थी म्हणजेच काय, x अधिक y, बघायचं याला समजा समीकरण 1 म्हणतोय मी, म्हणजेच काय, मुलांची संख्या आणि मुलींची संख्या बरोबर किती, 600. आपल्याला काय विचारले ते लक्षात घ्या. शाळेतील मुले व मुली यांची अनुक्रमे म्हणजे x आणि y ची किंमत काढायची. जर समजा मी इथे काय केलं, हे जे समीकरण जे आहे, ओके, त्याला मी समजा 2ने गुणलं, कितीने, समजा इथे जे आहे x दिसतंय, म्हणजे इथे 12ने समजा मी गुणलं, तर बघा याला समजा 12ने गुणलं, गुणिले 12 जर केलं तर मला नवीन समीकरण भेटून जाईल. ते समीकरण कसं असेल, 12x अधिक 12y बरोबर 12 किती 72, म्हणजेच 72 आणि 2 शून्य जसे तसे, ओके. मग हे झालं समीकरण 2. मला काय करायचं आहे, एक्स आणि वाय ची किंमत काढायची, म्हणजेच काय, समीकरण 2 मधून समीकरण 1 मी वजा करतोय. बघा, समीकरण 1 हे आहे, म्हणजेच 12x अधिक 11y बरोबर 7050 हे इथून वजा करतोय. जर वजा केलं तर इथे बघा हे चिन्ह बदलणार प्रत्येकाचं. 12x वजा 12x हे कॅन्सल आउट होणार. 12 मधून 11 गेले म्हणजेच किती राहणार, नुसतेच y राहणार. मग बरोबर बघा इथे 7 7 सोडून द्या, 200 मधून 50 गेले म्हणजेच किती राहणार, 150. सो y ची जी किंमत आहे ती आपल्याला 150 इथे भेटून जाते. डायरेक्ट तुम्ही हे सिलेक्ट केलं तरी पण चालेल, कारण x अधिक y बरोबर 600, हे जर 150 असतील तर x 450 असणार आहे. आणि ऑप्शनमध्ये आपल्याला फक्त एकच ठिकाणी 150 दिसतोय. सो ऑप्शन क्रमांक 1 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न, एका माणसाकडे काही कोंबड्या व गायी आहेत. कोंबड्यांच्या व गायींच्या पायांची बेरीज. बघा, काही कोंबड्या आणि काही गायी आहेत. आता मी काय करतोय, कोंबड्या ज्या आहेत त्यांना x मानतोय आणि गायींना y मानतोय. कोंबड्यांच्या व गायींच्या पायांची बेरीज. आता कोंबडीला किती एकूण पाय असतात, तर 2 पाय असतात. आणि एकूण कोंबड्या किती आपण मानलेलं आहे, तर त्याला x मानलेलं आहे. गायींच्या पायांची बेरीज, गायीला काय मानलेलं आहे, y, आणि गायींला एकूण पाय किती असतात, 4. हे 2 म्हणजेच कोंबडीचे पाय आणि 4 म्हणजेच गायीला एकूण असणारे पाय म्हणजे 4 पाय. ओके, पायांची बेरीज किती आहे,
120 म्हणजेच आपल्याला समीकरण भेटेल 2x अधिक 4y बरोबर 120. कोंबड्यांच्या व गायींची एकूण संख्या जी आहे ती 39 आहे. म्हणजे आपल्या इथे म्हटलेलं आहे कोंबड्या म्हणजेच x आणि गायी म्हणजेच y बरोबर 39. तर त्या माणसाकडे किती कोंबड्या आहेत? कोंबड्या म्हणजे आपल्याला इथे x ची किंमत काढायची आहे. x ची किंमत काढायची म्हणजे मित्रांनो y हा इलिमिनेट झाला पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे. मग बघा y जर मी इथे इलिमिनेट करतोय तर इथे काय करायला लागेल? इथे 4y आहे म्हणून या समीकरणाला 4 ने गुणावं लागेल. मी या समीकरणाला जर 4 ने गुणला तर इथे किती बनेल 4x अधिक 4y बरोबर 39 गुणिले 4 म्हणजेच किती? इथे 9 चौक किती 9 18 54. ओके, सो इथे मला किती भेटेल 36. 9 चौक 36, 36शी इथे आले 3, इथे 4, 4 त्रिक 12, 13 14 15, 156 मला इथे भेटून जाईल. कधी? जेव्हा या समीकरणाला मी कशाने गुणलं? 4 ने गुणलं तेव्हा. आता बघा इथे 156 आहे ते 120 म्हणून काय करतो या समीकरणामधून समजा हे समीकरण 1 आहे आणि हे समीकरण 2 आहे तर समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करतोय म्हणजे इथे किती 2x अधिक 4y बरोबर 120. इथे वजाबाकी करतोय म्हणजे चिन्ह हा आहे ते बदलणार. 4x वजा 2x म्हणजे इथे किती राहणार 2x. 4y जाणार अधिक वजा आहेत ते 56 20. 56 मधून 20 जर गेले तर किती राहणार 36. म्हणजेच x बरोबर मला किती भेटेल 18. सो कोंबड्यांची जी संख्या जी आहे तिला काय म्हटलेलं x म्हणून माणसाकडे किती कोंबड्या तर एकूण 18 कोंबड्या मित्रांनो असणार आहेत. पुढचा प्रश्न. पुण्याहून एकाच ठिकाणी नागपूरला निघालेल्या 2 गाड्यांपैकी एक गाडी दुपारी 12:45 ताशी 60 किलोमीटर वेगाने व दुसरी गाडी दुपारनंतर 2:15 वाजता ताशी 100 किलोमीटर वेगाने निघाल्यास त्यांची भेट किती वाजता होईल? मित्रांनो आपल्याला माहिती आहे अंतराचं सूत्र माहिती आहे. अंतर म्हणजेच काय वेळ गुणिले वेग. पण इथे काय म्हटलेलं आहे एकाच ठिकाणाहून निघालेले आहेत म्हणून इथे अंतर जो असणार आहे तो स्थिर असणार आहे. म्हणजे दोन्ही जे असणार आहे ते इक्वल असणार आहे. मग दोघांचं जे अंतर आहे बघा पहिली जी गाडी आहे तिचा स्पीड काय आहे ताशी 60 किलोमीटर म्हणून पहिल्या गाडीचा स्पीड जो आहे तो मी लिहिला. दुसऱ्या गाडीचा स्पीड काय आहे 100. ओके, अंतराचं सूत्र काय वेग गुणिले वेळ. मग आता मी काय म्हणतोय की जी पहिली जी गाडी जाते 12:45 ती गाडी समजा x इतका वेळ घेते. ओके, म्हणजेच x इतक्या वेळानंतर त्या दोन्ही गाडींची भेट होते. ओके, म्हणून मी इथे जो हा घेतलेला आहे वेळ जो घेतलेला आहे तो x. मग दुसऱ्या गाडीला किती वेळ लागेल तर बघा इथे किती आहे 12:45 आणि इथे आहे 2:15 म्हणजेच x वजा कारण याचा स्पीड पण जास्त आहे आणि ती नंतर गेलेली आहे म्हणजे इथे वजा करावं लागेल. ओके, सो x वजा मग 12:45 आणि 2:15 याच्यामध्ये कितीचं अंतर तर बघा 12:45 1:45 1 तासाचं अंतर झालं. 1:45 नंतर मग अर्धा तास केलं की मग 2:15 होणार म्हणजेच 1.5 म्हणजेच 1.5 तासाचं अंतर आहे. मग हे समीकरण सॉल्व केलं की मला x ची किंमत भेटून जाईल म्हणजेच काय की किती वेळानंतर ते भेटणार आहेत. तर लक्षात घ्या हे x जे आहे हे 12:45 नंतर म्हणून ज्या x ची किंमत आल्यानंतर 12:45 मध्ये ॲड करावी लागतील आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. मग 60 गुणिले x म्हणजे 60x झाले बरोबर 100 गुणिले x म्हणजे 100x वजा 1.5 गुणिले 100 म्हणजे 2 स्थानांतर दशांश चिन्ह म्हणजेच इथे किती 1 इथे 1 आणि इथे 1 म्हणजेच 150 म्हणजेच 100x वजा 60x म्हणजेच किती 40x बरोबर किती 150. 0 गेले म्हणजेच x बरोबर 15/4 आपल्याला इथे भेटून गेलं. मी याला सॉल्व करतोय कारण आपल्याला इकडे वेळ काढायची आहे. ओके, तर बघा 4 त्रिक 12. ओके, इथे राहिले 3. ओके, इथे झाले 30. 4 7 28 म्हणून इथे पॉईंट इथे आले 7 इथे राहिले 28 इथे 2 राहिले 4 5 20 म्हणजे 3.75. 3.75 म्हणजेच काय आता बघा 75 म्हणजेच काय 75 म्हणजेच काय डिवाइड बाय 60. ओके, 0.75 आपण डायरेक्ट असं म्हणू शकतो बघा डायरेक्ट इथे सांगतोय 25 म्हणजेच 15 30 म्हणजेच
इथे 50 म्हणजेच किती 30 मिनिट आणि 75 म्हणजेच किती तर 45 मिनिट, म्हणजेच 3 तास 75 म्हणजेच 45 मिनिट. आता आपल्याला काउंट करायचं आहे. 12:45 नंतर 3 तास 45 मिनिट. आता 12:45 मध्ये 3 तास जर मिळवले, 12:45 1:45 2:45 3:45, 3:45 म्हणजे 3 तासपर्यंत झालं. ओके, 3:45 हे झाले 3 तास. अजून त्याच्यामध्ये किती मिळवायचे आहेत 45 मिनिट, म्हणजेच 45 किती होणार 90 मिनिट. 90 मिनिट म्हणजेच काय 1 तास आणि 30 मिनिट. मग 1 तास इकडे जाणार, 4 तास 4 वाजून 30 मिनिट इथे उत्तर येणार आहे. सो बघा दुसरं 4 वाजून 30 मिनिट हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न, 400 रुपयाच्या वस्तूची किंमत 20% वाढवली. 400 रुपये किंमत होती. ओके, 20% वाढवली म्हणजेच किती 120% म्हणून 100 वाढवली व नंतर वाढवलेली किंमत 20% कमी केली. वाढवलेली किंमत कमी केली म्हणजेच 100 वजा 20 म्हणजेच 80% आहे म्हणून 100. तर त्या वस्तूची शेवटची किंमत व मूळ किंमत किती 400 आणि शेवटची किंमत आपण आता कॅल्क्युलेट करू, ती कमी किंवा जास्त होईल ते आपल्याला काढायचं आहे. तर बघा 0 गेले 0 गेले 0 गेले 0 गेले. ओके, इथे आपण भागला, बघा हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. बघा 8 चौक 32, 32 गुणिले 12 जे काय उत्तर येते ते बघूया. 12 दुणे 24, 24 4 हा 4 आला 2, 12 36, 36 आणि 2 38. सो 384. मूळ किंमत किती होती 400 रुपये आणि आता किंमत किती आली 384, म्हणजेच काय झाली कमी झालेली आहे. कितीने कमी झालेली आहे 84 आणि 400 म्हणजे 16ने कमी झालेली आहे. सो बघा 4 चौथं जे आहे ऑप्शन ते इथे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दर साल दर शेकडा काही टक्के दराने, आता आपल्याला माहिती नाही आहे किती टक्के दराने, 2580 रुपये किमतीचे 8 महिन्याचे व्याज 344 रुपये येते, तर व्याज दर किती. आपल्याला मित्रांनो एक सूत्र माहिती आहे सरळ व्याजाचं. सरळ व्याज म्हणजेच व्याज बरोबर कदम छेद 100, हे प्रत्येकालाच माहिती आहे. ओके, आपल्याला इथे काय विचारलेलं आहे दर काही टक्के दराने. ओके, आणि व्याजाचा दर किती, म्हणून इथे दची जर किंमत काढायची असेल तर किती भेटेल ती दर बरोबर हे इकडे क्रॉस मल्टिप्लाय इकडे होणार, म्हणजेच व्याज गुणिले 100 हा द, मग क आणि म इकडे येणार आहे क गुणिले म. किंवा हे सूत्र तुमच्या लक्षात असेल तर चांगलीच गोष्ट आहे, काही नसतं. वर व्याज गुणिले 100 घ्यायचं आणि याच्यामधला जो मिसिंग आहे ओके दर विचारला तर इथे कम घ्यायचं, इथे काळ विचारला तर इथे दम घ्यायचं, इथे मुद्दल विचारली तर इथे कद घ्यायचं. इतकं सोपं आहे मित्रांनो. वरती व्याज गुणिले 100 असं इतकं लक्षात ठेवलं बस. बघा मग आता इथे हे जे आहे दर मी काढतोय म्हणजे दर टक्केवारी बरोबर दर टक्केवारी किती देणार आहे बघा व्याज गुणिले 100. व्याज किती आहे 344 म्हणजेच 344 गुणिले 100 छेद क म्हणजे कालावधी. कालावधी किती दिला आहे 8 महिने. पण आपल्याला माहिती आहे मी तुमच्या सरळ व्याज आणि चक्रवाढमध्ये सांगितलेलं आहे की जो कालावधी जो असतो तो कशात घ्यायचा वर्षामध्ये, म्हणजे हा येणार वर्षामध्ये 8/12. ओके, म म्हणजेच काय मुद्दल ती दिलेली आहे 2580. सो 2580. इथे आता आपण सॉल्व करतोय. बघा सॉल्व कसं करणार आहे 4 दुणे 8 4 त्रिक 12. ओके, त्यानंतर 3ने इकडे समजा भाग दिला. बघा 8 5 13 13 2 15 इथे 3ने भाग जाईल. यस 3 1 3 इथे किती येणार आहे 3 8 8 8 त्रिक 24. ओके 4 इथे राहिला 1 6 त्रिक 18 60. ओके 860 इथे भेटून गेलेलं आहे. त्यानंतर जर पाहिलं 860 आणि हे जे आहे 2 इकडे जाणार आहे 2 गुणिले 860 2 गुणिले 860 आणि हा 344 म्हणजे इथे किती होणार तर 172 00 छेद 860. ओके, याला जर आपण भाग दिला तर 0 गेले 0 गेले 6 दुणे 12 8 दुणे 16. यस म्हणजे इथे किती येणार आहे
20%. सो 20% हे दिलेल्या प्रश्नाचे इथे उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न असा आहे, IDBI बँकेत एक रक्कम 25% दराने, इथे दर दिलेला आहे, 2 वर्षासाठी म्हणजे इथे कालावधी दिलेला आहे, त्यानंतर ठेवली तर SBI बँकेमध्ये तेवढीच रक्कम, इथे पण तीच रक्कम, इथे पण तीच रक्कम, त्या रकमेला समजा आपण X म्हणूया. ओके, 20% दराने, 20 काय आहे इथे दर आहे, 5 वर्षासाठी म्हणजे इथे कालावधी, दोन्ही व्याजामधील फरक जो आहे तो 5,000 रुपये असेल, तर आल्यास ती रक्कम कोणती. आपल्याला माहिती आहे जर व्याजामधील फरक, तर व्याजाचं सूत्र काय असतं, क गुणले द गुणले म, कदम छेद 100. ओके, कदम छेद 100 म्हणजे इथे किती येणार आहे, तर पहिला क कालावधी किती आहे IDBI बँकेतला 2, दर किती आहे तर 25, आणि म म्हणजेच काय मुद्दल जे आहे ते किती X. इथे छेद 100 दोन्हीकडे बघा, इथे छेद 100 चा फरक म्हणजे इथे वजा आलं. इथे ही रक्कम किती ठेवलेली आहे तर बघा, क म्हणजे कालावधी तो 5 वर्ष, द म्हणजेच दर 20% आणि रक्कम किती आहे ती माहिती नाही म्हणून काय केलं X छेद 100, दोघांमधला फरक किती आहे 5,000 रुपये. मग इथे बघा 25 दुने 50, 50 दुने 100 म्हणजे X छेद 2 वजा 5 दुने 10, 100 इथे म्हणजेच वजा X बरोबर किती 5,000. आता इथे बघा X छेद 2 वजा X म्हणजेच अर्धा छेद वजा 1, अर्धा वजा 1 म्हणजेच किती राहणार अर्धा. तर वजा इथे येते, पण वजा का इथे आलेला आहे कारण आपल्याला नक्की माहिती नव्हतं की SBI मध्ये जास्त व्याज भेटतोय की IDBI मध्ये, माहिती नव्हतं म्हणून इथे वजा आलं तरी काय हरकत नाही आहे. ओके, सो अर्धा X बरोबर किती 5,000. निगेटिव्ह आलं तर त्याला पॉझिटिव्ह करून घ्यायचा, 2 ने इकडे गुणलं म्हणजेच X ची किंमत किती भेटेल 5,000 गुणले 2 म्हणजेच किती 10,000. सो जी रक्कम जी होती ती किती होती 10,000 रुपये इतकी मुद्दल होती. पुढचा प्रश्न, 1 वजा 1 भागिले, इथे याच्यामध्ये कंसामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट 1 अधिक 3 भागिले राऊंड ब्रॅकेट 4 अधिक 1 भागिले, नंतर परत राऊंड ब्रॅकेट 2 अधिक राऊंड ब्रॅकेटमध्ये 1 भागिले 7, आणि इकडे सगळं ब्रॅकेट जे आहेत ते क्लोज केले आहेत. मित्रांनो हे तुम्हाला खूप सोपं वाटत असेल, बट जर तुम्हाला बॉडमास रूलने जर नाही केलं तर उत्तर काहीतरी वेगळे येऊन जाईल. बॉडमास रूल म्हणजेच काय आहे तर बघा, बॉडमास म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, आधी जे आहेत ब्रॅकेट सॉल्व करावं लागतात, ब्रॅकेट पण आधी राऊंड ब्रॅकेट, ओके, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्यानंतर कर्ली ब्रॅकेट, ही ऑर्डर असते ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी. ऑफ म्हणजेच काहीतरी स्क्वेअर वगैरे जर दिलेला असेल म्हणजे चा वर्ग, चा वर्गमूळ वगैरे, तर डी म्हणजेच भागाकार, एम म्हणजेच गुणाकार, ए म्हणजेच बेरीज ॲडिशन, आणि एस म्हणजेच काय सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी, असं बॉडमास रूल. बी म्हणजेच ब्रॅकेट, ओ म्हणजेच ऑफ, डी म्हणजे डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, याच ऑर्डरने आपल्याला सॉल्व करावं लागतं. मग बघा पहिला काय आहे बी म्हणजेच ब्रॅकेट, सो आपला पहिला जो ब्रॅकेटमधला ब्रॅकेट जो आहे त्याला सॉल्व करणार. तर बघा हे जे आहे 1/7, मग मी त्याला 1/7 जसं आहे तसं लिहिलं. नंतर हा पूर्ण जो ब्रॅकेट आहे इकडे सॉल्व करतोय बघा, इथून इथपर्यंत 2 अधिक 1/7, मग हा किती झाला, हा ब्रॅकेट जो आहे 7 दुने 14, 14 अधिक 1 15, 15/7, कुठला हा ब्रॅकेट. त्यानंतर इथे काय आहे भागिले, मग इथे काय असतं पहिला डी, नंतर ॲडिशन असते, नाही तर कोणी काय करेल 4 अधिक 1 करेल 5 आणि नंतर मी याला भागेल, तर ते चुकीचं होईल. आपल्याला बॉडमासने जायचं आहे, म्हणजेच काय आधी भागिले, मग 1 भागिले, याचं उत्तर किती आलं आहे 15/7, मग 1/15/7, 1/15/7 म्हणजे इथे काय होईल ते रेसिप्रोकल, म्हणजे इथे होणार 7/15. आता 7/15 कुठपर्यंत किंमत आलेली आहे तर बघा, ही जी किंमत आहे इथपर्यंतची ही आलेली आहे 7/15. त्यानंतर 4 अधिक 7/15, तर बघा 4 अधिक 7/15 म्हणजे किती 15, 15 चौक 60, 60 अधिक 7 म्हणजे 67 भागिले 15 भेटलेलं आहे. त्यानंतर बघा आता कुठपर्यंत सॉल्व झालेलं आहे इथपर्यंत, हे जे आहे 67/15 ती इथपर्यंतची किंमत आहे. ओके, ही 67/15.
आता बघा इथे काय आहे भागिले 3 भागिले परत आपल्याला बॉड मास म्हणजे डी आधी त्यानंतर ॲडिशन म्हणजे 3 भागिले 67/15 करावं लागेल. मग बघा 3 भागिले 67/15 म्हणजे तो इकडे जाणार आहे. ओके 15 त्रिक 45 छेद 67. 45/67 जे आहे ते इथपर्यंतचं उत्तर. ओके 45/67 भेटलेलं आहे. आता काय 1 अधिक 45/67 बघा इथे ग्रीन पेन घेतो. 1 अधिक हे म्हणजे पूर्ण. ओके हे जे पूर्ण आहे ते 1 अधिक 45/67. मग इथे बघा तिरकस गुणाकार 67 1 67 67 अधिक 45 जर केला 6 4 किती 10 10 7 5 12 म्हणजेच 112/67. हे कुठपर्यंत इथपर्यंत. त्यानंतर 1 भागिले 112/67. 1 भागिले ज्यावेळेस असतो तो रेसिप्रोकल म्हणजे अंश छेदाची जागा आणि छेद जे आहे ते अंशाची जागा म्हणजेच काय तर बघा 1 भागिले इथून पूर्ण जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे तर 67/112. इथे नंतर काय आहे 1 वजा म्हणजे आता शेवटचं म्हणून 1 वजा 67/112 मग 112 वजा 67/112. ओके 12 मधून 7 जर गेले तर किती राहणार 5. इथे राहिले 10 10तून 4 गेले म्हणजे किती राहणार 10तून 6 गेले म्हणजे 4 राहणार 112. सो 45/112. सो बघा 2 हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर. पुढचा प्रश्न 5 9 6 16 M 11 या सामग्रीचा मध्य 8 असल्यास M बरोबर किती. मध्य म्हणजे आपण इथे ॲव्हरेजचं सूत्र वापरणार आहोत. बघा 2 4 6 6 पदं दिलेली आहेत तर बघा यांची आपण बेरीज जर केली तर बघा हे झाले 11. ओके 6 16 6 यांची बेरीज झाली 22 22 आणि हे जे आहेत 33 आणि हे 9 5 14. ओके म्हणजेच किती 7 47. सो यांची सगळ्यांची बेरीज जी आहे ते किती भेटते 47. अजून पुढचं एक पद आहे ते किती आहे M. एकूण पदं किती आहेत 2 4 6 छेद 6 बरोबर किती त्यांचा मध्य 8 म्हणजे 8 सक 48 बरोबर 47 अधिक M. म्हणजेच M ची किंमत किती 48 वजा 47 म्हणजेच 1 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. M ची किंमत किती पाहिजे 1. पण मित्रांनो हा जो प्रश्न जो आहे इथे 1 कुठेच ऑप्शनमध्ये दिसत नाही आहे. ही खरं तर एक टायपिंग मिस्टेक आहे. कदाचित प्रश्न चुकीचा असेल किंवा ऑप्शन चुकीचे असतील. बट आपण जे सॉल्व केलेलं आहे एकदम ॲक्युरेट आहे. मध्य जो आहे तो आपण ॲव्हरेजसारख्या सूत्राने काढतो. सर्व पदांची बेरीज छेद जितकी पदं आहेत ती बरोबर आपल्याला काय भेटते त्याची सरासरी किंवा मध्य भेटून जातो. सो 1 जर हा जर प्रश्न असेल तर 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. कदाचित ते टायपिंग मिस्टेक आहे. पुढचा प्रश्न एका शर्टाची छापील किंमत 850 रुपये आहे. बघा इथे काय म्हटलेलं आहे एका शर्टाची छापील किंमत किती 850 रुपये. इथे बघा मी लिहितोय 850 रुपये. काय केलं छापील किमतीवर प्रथम शेकडा 20% सूट. 20% सूट म्हणजेच काय तर 100 वजा 20 100 वजा 20 म्हणजेच किती 80 सूट दिलेली आहे म्हणजेच 80/100. नंतर 15% मग 100 वजा 15 म्हणजे किती 85 इतकी सूट दिलेली आहे. अशा क्रमाने सूट देऊन विकला. मग अशा क्रमाने म्हणजे डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. तर शर्टाची विक्रीची किंमत म्हणजे विक्री किंमत काढायची. बघा कशी निघणार तर 0 जाणार 0 जाणार 0 गेले 0 गेले 85 गुणिले 85 काढूया आधी. 85 गुणिले 85 गुणिले 8 म्हणजेच 85 गुणिले 85 आधी काढून घेतो. 5 5 25 5 चला 2 8 5 40 40 ने 2 42. ओके त्यानंतर इथे आला काही नाही 8 45 0 हा चला 4 8 8 64 64 आणि 4 68 म्हणजे ते 5 2 8 4 12 2 हा चला 1 7 72 25 72 25 गुणिले 8/100.
8 इकडे भागून घेतो, गुणून घेतो. 8 पंचे 40शी 0, हात चलाले 4. 8 दुणे 16, 16 4 20शी 0, हात चलाले 2. 8 दुणे 16, 16 आणि 2 किती 18, 18शी 8, हात चलाला 1. 8 7 8 56, 1 57. सो 57,800 छेद 100. 100 म्हणजेच काय 2 शून्य निघून जाणार. हे 2 शून्य, हे 2 शून्य, म्हणजेच किती विक्री किंमत 578. सो पाहूया 578. सो दुसरं जे आहे ऑप्शन इथे राईट उत्तर आहे. पुढचा प्रश्न इथे दिलेला आहे मित्रांनो. इथे पण खरं तर हा प्रश्न जो आहे तो इथे घनमुळात इथे पाहिजे, कारण मी इथे सॉल्व करून बघितलं, मला उत्तर येत नव्हतं. ओके, म्हटलं नक्की काय आहे. सो लक्षात आलं की इथे प्रश्न जो आहे तो चुकीचा आहे. इथे काय म्हटलेलं आहे, घनमुळात 117 अधिक वर्गमुळात x बरोबर 5. याचा अर्थ मित्रांनो काय असतं की घनमुळात 117 अधिक इथे जर 64 केलं, ओके, वर्गमुळात 64 म्हणजेच किती 8, ओके, बरोबर 5 म्हणजेच 5चा घन इथे भेटून जाईल. दोन्ही बाजूंचा जर घन घेतला तर इथे किती 117 अधिक 8 बरोबर किती भेटेल 125. ओके, म्हणजेच काय, तर इथे घनमुळात एक्सची जी किंमत असेल तर 64 जी किंमत असते, ओके, एक्सची किंमत जर 64 असेल, एक्सची किंमत 64 असेल तर एक्सचा घनमूळ जो असेल तो किती असेल 3. इथे 3 येणार आहे, ते किती असणार आहे 4, कारण 4चा 64चा घनमूळ काय आहे 4. 4 चौक 16, 16 चौक 64. सो 4 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो. इथे टायपिंग मिस्टेक आहे, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जे आहेत सर्व क्वेश्चन्स आपण सॉल्व केलेले आहेत. खरं तर या याच्यामध्ये क्वेश्चन पेपरमध्ये 2-3 क्वेश्चन्स जे आहेत मी मुद्दाम गाळलेले आहेत. कोणते, प्रश्न क्रमांक 53 आणि प्रश्न क्रमांक 60. खरं तर त्यांच्यामध्ये टायपिंग मिस्टेक होती आणि ऑप्शन्स पण बरोबर नव्हते. या परीक्षेमध्ये बऱ्यापैकी जे आहेत क्वेश्चन्स ते 4 ते 5 क्वेश्चन्स टायपिंग मिस्टेक्सवाले होते. तरी पण मी सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. काही जे आहेत ते करेक्ट करून दिले, पण काही जे आहे ते तुम्हाला मिसगाईड करायचं नव्हतं मला, म्हणून मी ते 2 क्वेश्चन्स जे आहेत ते घेतलेले नाही आहेत. कशी वाटली व्हिडिओ नक्की कळवा, आणि काही डाऊट्स जर असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.